यानंतर आसुलगाववरून आलेले आपले सन्माननीय श्री दिलीप पांढरे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. दिलीप पांढरे साहेबांना मी विनंती करतो आपलं मनोगत, आपले शुभेच्छापर जे दोन शब्द आहेत ते या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र, मी काय ह्या ठिकाणी फक्त शुभेच्छा देण्यासाठीच उभा राहिलो, कारण मी या सभागृहापेक्षा मोठा नाही, मी पण एक छोटा माणूस आहे. आपण सर्वप्रथम या ठिकाणी या कार्यक्रमाला मला उपस्थित केल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि सरांची ओळख आमची गुंज फाउंडेशनच्या वतीने झालेली आहे आणि सरांना मी विनंती करतो की जसं आपण गुंज फाउंडेशन तालुक्यामध्ये गावागावामध्ये जसं पोचलं तसं माझी सहेली हा जो प्रोजेक्ट आहे ज्याचे काही उद्दिष्ट आहेत ती तालुक्यातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोचतील असं मी अपेक्षा धरतो आणि त्यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छाही देतो. आणि ह्या ठिकाणी एक मुद्दाम एक कौतुक असं माझ्यासमोर जे दिसतं ते मी सगळ्यांसमोर ठेवतो की ह्या ठिकाणी आमच्यासाठी सगळ्यांसाठी जे समूहगीत आणि स्वागतगीत या नवीच्या मुलीने जे गायलं तर आपण सगळ्यांनी बघितलं की 7 मुली होत्या. सगळ्यांनी नीट ऐका, 7 मुली होत्या पण एका सुरात म्हणजे मला असं वाटलं की एकच मुलगी गाते की काय, पण त्या 7 मुलींचा आवाज खूप होता. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. शुभेच्छा म्हणजे आभार व्यक्त त्यांनी केले की छान गाणं म्हटले, ईशस्तवन स्वागतगीत म्हटले. धन्यवाद. यानंतर आपल्या ज्ञानदीप विद्यामंदिर पंचनदी या मराठी शाळेच्या सन्माननीय गायकवाड मॅडम आपलं शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. नमस्कार. गुड पुढे काय गुड आफ्टरनून बोला. आता आम्ही मध्ये मनशक्तीचं ट्रेनिंग घेतलं होतं. तिथे काय सांगितलं होतं की आपल्याला मेंदू एकच असतो पण त्याचे 2 भाग असतात, उजवा मेंदू आणि डावा मेंदू. डावा मेंदू असतो तो आपल्या तार्किक विचारशक्तीचा विकास करण्याचं काम करतो आणि उजवा मेंदू असतो तो आपल्या नवीन निर्मिती, आपण जे बघा कलाकार मंडळी गाणे गातात, ते चित्र काढतात, ते त्यांच्यामध्ये जी नवनिर्मितीची क्षमता असते ना त्याचा विकास करण्याचं काम आपला उजवा मेंदू करतो. आणि आता जे आपण शाळेमध्ये शिकतो त्याच्यामधून आपल्या डाव्या मेंदूचा तर विकास होतो, पण आपल्याला आपला सर्वांगीण विकास करायचा आहे ना, मग आपल्या उजव्या मेंदूचा पण विकास व्हायला पाहिजे ना. त्या सगळ्यासाठी आपल्याला जे आता लर्निंग सेंटर सुरू झाले ना त्यातली जी खेळणी पाहिजे, त्यातले जे बौद्धिक खेळ आहेत ते फक्त खेळणी नाहीत, लक्ष द्या इकडं मुलांनी, ते फक्त खेळणी नाहीत, ते बौद्धिक खेळ आहेत आणि त्याच्यामधून आपल्या मेंदूचा सर्वांगीण विकास होणार आहे. आणि ह्या लर्निंग सेंटरचा सगळ्यात जास्त फायदा आमच्या मराठी शाळेतल्या मुलांना होणार आहे. त्यामुळं खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मराठी शाळेची मुलं ह्या लर्निंग सेंटरचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे काय, पहिलीच्या मुली. आणि थँक्यू. असं काय मुली सुरू केले गावात, मुलांचा चांगला विकास होणार आहे, मुलं चांगली घडणार आहेत. आता ध्रुव एकटे अजून आपल्याला कितीतरी मुलं तयार होतील याच्यानंतर ह्याच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू मॅडम. खरंच त्याचा फायदा लहान मुलांना जास्तच होणार आहे आणि लहान मुलांनी तो सगळा फायदा घ्यायचा आहे. मराठी शाळेतल्या सगळ्या मुलांनी हा फायदा घ्यायचाच आहे. हे लर्निंग सेंटर त्यासाठीच चालू केलेलं आहे. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं सांगा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की मेंदू मनगट मेंदू यांचा विकास होण्यासाठी हे मनोरंजनात्मक खेळ आपण चालू केलेले आहेत आणि या खेळातून बौद्धिक विकास होतोय, बुद्धिमत्तेला चालना मिळते. आताच गायकवाड मॅडमने सांगितलंय की जरी मेंदू एक असला त्याचे 2 भाग आहेत, डावा आणि उजवा, आणि त्या दोन्ही भागांचा विकास होणं गरजेचं आहे, तेव्हाच आपला सर्वांगीण विकास होतो. आणि हे सर्वांगीण विकास घडवण्यासाठी मी बरेच वर्ष 2013 पासून या ठिकाणी आहे, या पंचनदी गावामध्ये, आणि त्यापासून पाहतोय आपल्या प्रशालेच्या प्रत्येक मुलाचा विकास होण्यासाठी, प्रशालेच्या शाळेचा विकास होण्यासाठी धडपड करणारे आपले माजी मुख्याध्यापक आणि आता जे आपल्या संस्थेवरती संस्थाचालक म्हणून नेमणूक ज्यांची झाली ते देसाई सर,
खूप प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मुलाला प्रत्येक गोष्ट मिळावी किंवा समजावी किंवा पुढे जावं यासाठी त्यांचा उदात्त हेतू होता आणि तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे. असेच आपले हे माजी मुख्याध्यापक देसाई सर हे माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टचं सुद्धा आता काम करतायत. पूर्वी गुंजबरोबर काम करत होते, आता ते माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने काम करतायत. ते अनेक लोकांना भेटत असतात, जसं पगारिया वेलफेअर फाउंडेशन यांना जाऊन ते भेटले आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्या पंचनदी गावामध्ये पंचनदी लर्निंग सेंटर हे त्यांनी चालू केलेलं आहे. अविनाश चव्हाण साहेब आणि देसाई सरांच्या पुढाकाराने हे लर्निंग सेंटर चालू होतं आहे. मुलांसाठी विकास व्हायला पाहिजे ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये कायम होती. म्हणजे शिक्षणातून खेळ मिळाला, शिक्षणातून त्यांना बुद्धिमत्ता वाढून त्यांचा विकास व्हायला पाहिजे. शिक्षण आहे, कला आहे, क्रीडा आहे, सामाजिक कार्य. मगाशी भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की रोजगारसुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजे महिलांचं रोजगार असेल, पुरुषांसाठी असेल रोजगार, हे रोजगार मिळाला पाहिजे. त्यानंतर मुलींकरता काही आवश्यक बाबी असतात, मुलींसाठी आवश्यक गोष्टी असतात, त्यांचं ते वाटप करताना आपल्याला तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी दिसतात. आणि ह्या मुलींकरता आवश्यक असणारं साहित्य वाटप दिसतंय. ह्यापासूनच सगळ्यांचा विकास होतोय. म्हणजे आपली शाळा जशी विकास होते, विद्यार्थी जसे विकास होत आहेत, तसा गाव विकास होतोय. आणि हे समृद्ध शाळा आणि समृद्ध विद्यार्थी घडवण्याचं, पर्यायाने समृद्ध भारत देश घडवण्याचं कार्य हे माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट करते. माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खूप चांगले चांगले उपक्रम केले जात आहेत. सरांनी आत्ताच सांगितलं माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टचं आयुष्य किती आहे. म्हणजे सुरुवात कधी झाली तर आता 1.5 वर्षापूर्वी, आणि 1.5 वर्षामध्ये त्यांनी एवढी उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि चांगले चांगले उपक्रम होत आहेत. मी स्वतः सुद्धा ऐकले, दापोली तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी सारंग हायस्कूल असेल, आगरवांगिनी हायस्कूल असेल, दाभोळ त्या साईडला त्यांनी बरेच ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे आता 1.5 वर्षामध्ये, सर तर आत्ता रिटायर्ड झाले मे महिन्यामध्ये, जून महिन्यापासून थोडेफार मोकळे झाले असतील, पण त्याच्यानंतर त्यांनी एवढं मोठं भरारी घेतले माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने. त्यामुळे ह्या सर्वांचा म्हणजे अविनाश चव्हाण साहेबांचा आणि आपल्या देसाई सरांचा खरा आदर सत्कार होणं अत्यंत आवश्यक आहे. मला असं वाटतंय आपल्या लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी या संस्थेच्या वतीने या माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांनी एवढा घडवला आहे, सगळ्यांसाठी धडपड करतायत, असे आपले माजी मुख्याध्यापक देसाई सर आणि सन्माननीय अविनाश चव्हाण साहेब या दोघांचाही आदर सत्कार होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष सुंदर काका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सन्माननीय श्री अमोल गोरे साहेब या दोघांनाही मी विनंती करतो, देसाई सर आणि अविनाश चव्हाण साहेबांचा यथोचित सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. आपल्या लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदीच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन देसाई सर आणि अविनाश चव्हाण साहेब या दोघांसाठी आदर सत्कार करायला पाहिजे. मित्रांनो, कार्यक्रम लवकर संपणार आहे, टेन्शन घेऊ नका, पण टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजे. जोरदार धन्यवाद करण्यासाठी जे आपण महान कार्य करताय त्यासाठी आपल्याला खरोखर पुन्हा एकदा शुभेच्छा. बघा आहे आपण जसं आदर सत्कार केला तसंच आसूद गावातून आलेले, मी आता तुम्हाला काही 4-5 गावच म्हटलो, सारंग वगैरे वगैरे, पण आसूद गावाला सुद्धा याची प्रचिती आलेली आहे. आणि आसूद गावावरून आलेले आपले सन्माननीय प्रकाश शिर्के साहेब आणि दिलीप बांद्रे साहेब यांनी सुद्धा एक सुंदर पुष्पगुच्छ या ठिकाणी आणलेला आहे. आणि त्यांना माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय अविनाश चव्हाण साहेब आणि देसाई सर यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या होईल पुन्हा एकदा. आसूद गावातून आलेले सन्माननीय श्री प्रकाश सकाराम शिर्के साहेब आणि श्री दिलीप बांद्रे साहेब हे दोघेही अविनाश चव्हाण साहेबांचा आणि देसाई साहेबांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत. आम्ही आसूद गावाचे सुद्धा ऋणी आहोत, त्यांनी एवढं महान कार्य करणाऱ्या माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टचा आदर सत्कार केला. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. बांद्रे साहेब, शिर्के साहेब, थँक्यू व्हेरी मच, आभारी आहोत. थँक्यू.
तर आपल्याला विद्यार्थ्यांना तिकडे वरती लर्निंग सेंटर बघायला जायचं आहे, पण तत्पूर्वी एकच मिनिट. आभार कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सागरी पोलीस ठाण्याचे दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मानचे अमोल गोरे साहेब अगदी वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले. त्यांना भरपूर कामं असतात, तर ते या ठिकाणी वेळात वेळ काढून आले. आत्ताच त्यांचं प्रस्थान इथून झालेलं आहे. त्या अमोल गोरे साहेबांचं, त्यांच्यानंतर त्यांच्यासोबत असणारे निलेश खोपडकर साहेब आणि श्री गणेश कादवळकर साहेब, या तिघांचंही मी आपल्या लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदीच्या वतीने, माझी सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, पगारे वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंचा सन्माननीय सौ संकल्प शिंदे मॅडम या कार्यक्रमाला जातीने उपस्थित आहेत. या अनेक कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल माझी सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपले लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी यांच्या वतीने त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यानंतर आमच्या प्रशालेच्या वतीने आणि आपल्या लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदीच्या वतीने माझी सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय अविनाश चव्हाण साहेब त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, कार्यक्रम चांगला छान केला, त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष बंधुकाका विश्वस्त दादा कोटरेकर, त्यानंतर सदस्य माझे पंचायत समिती सदस्य सुंदरकाका हे नाना या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सुद्धा मी माझी सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमच्या संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आसूद गावातून आलेले सन्माननीय श्री दिलीप आंद्रे साहेब, त्यानंतर प्रकाश शिर्के साहेब हे जातीने उपस्थित राहिले. त्यानंतर संजय गोडिवले साहेब उपस्थित राहिले. करजगावमधून कृष्णा बडबे काका म्हणजे बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर देसाई सरांचे वडील म्हणजे आपले बाबा बाळासाहेब देसाई या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर कराटे क्लासेसचे कोच शांताराम उसरे, त्यानंतर सगळी माझी सह्याद्रीची टीम, आपल्या मराठी शाळा ज्ञानदीप विद्या मंदिर पंचनदी मराठी शाळेचे सन्माननीय सागर सर आणि गायकवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर जेवढे सगळे ज्ञात वाद्यांचे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं नाव राहिलं असेल त्यांनी सुद्धा हे समजून घ्या. सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाला आपण सर्व विद्यार्थी, मराठी शाळेचे विद्यार्थी, हायस्कूलचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले सर्वांचे आभार मानतो. रामराजे कॉलेजच्या प्राध्यापिका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. ह्या आपल्या वाशिष्ठी कन्या छात्रालयाच्या भूमी मॅडम आणि इतर सर्व जे मान्यवर ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता आमचं सत्कार झाले, पण आमच्यासोबत अजून दोघी इथं काम करणारे आहेत. अमिषा मॅडम नेहमी सतत आमच्यासोबत असतात. हर्षदा इथं आहे. जेव्हा जेव्हा फोन असतो, म्हणजे आम्ही काम करत असलो पुढे तरी पण बॅकबोन लागतात, त्या दोघी आहेत. त्यांचाही सन्मान होणं गरजेचं होतं जरा. ते आपण आपल्या माझी सह्याद्रीच्या वतीने निश्चितपणे करूया. मॅडम, आता आपले जे सत्र चालतात तेव्हा तुम्ही म्हटलं की मुलींसाठी, तेव्हा सत्रांच्या वेळी वेळ असेल. आम्ही आसूमध्ये 70 महिला होत्या, त्यांचं एक असं सत्र घेतलं. अशा ठिकाणी तुम्ही जर वेळ देत असाल निश्चितपणे तुम्हाला कॉल करतो, कारण हे जे गरजेचं आहे ते झालंच पाहिजे. त्याकरता आपण सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सर्वांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. मुलांना फक्त प्राथमिक शाळेच्या मुलांना खेळणी हाताळायची आहेत, बघायचे आहेत, किंवा तुम्हाला आधी प्राधान्य तिकडे जाण्यासाठी असेल. चालेल. बरं, तर नाही बघितलं असलं त्यांच्या पुढे बघा. होय, लाईक शेअर कॉमेंट नक्की द्या. होय होय. क्रॉसमध्ये 2 ताटांच्या मध्ये राहील. हां, तेच क्रॉसमध्ये राहील ना. 2 ताटांच्या मध्ये राहिले. या इथे आहे, जागा आहे. 2 ताटांच्या मध्ये इथे राहील. हा ना, 2 ताटांच्या मध्ये सर
व्ह्युअर्स, आज आपण इकडे कुटरेकर शाळेत जमा झालो आहोत आणि इकडे पंचनदी लर्निंग सेंटर हा कार्यक्रम झाला ते आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. ते कसं आहे ते तुम्ही सांगा. आता आपल्यासोबत आहेत अविनाश चव्हाण साहेब. हे आपल्याला काहीतरी आता लर्निंग विषयीच तुम्हाला सांगतील, म्हणजे शिक्षा देतील, काय माहिती देतील. ते बघा अविनाश साहेब. नमस्कार. माझं नाव अविनाश चव्हाण आहे आणि आज इथे पंचनदी दापोली तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्हा इथे एक पंचनदी लर्निंग सेंटर आम्ही स्टार्ट केलं आहे. आम्हाला सपोर्ट जे केलं ते पगाडिया वेलफेअर फाउंडेशननी सपोर्ट केलं आहे सामान स्वरूपी. आणि पंचनदी गावामध्ये लोकमान्य लोकोपो मंडळ त्यांनी त्यांची जागा आम्हाला दिली आहे या कार्यक्रमासाठी आणि या क्लाससाठी. तर हे जे लर्निंग सेंटर आहे तर लर्निंग सेंटरमधून मुलांना चांगल्या गोष्टी शिकायला भेटेल, मुलांची स्किल डेव्हलपमेंट होईल, मुलांचे मानसिक किंवा फिजिकली ते अजून थोडंसं त्यांची वाढ होईल त्याच्यामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकायला भेटेल. आणि आमचा हेच उद्देश आहे की मुलांना ह्याच्यामधून चांगलं गोष्टी मुलं शिकायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही ते लर्निंग सेंटर एक चालू केलं दापोली तालुक्यामध्ये आणि असाच प्रयत्न असेल की वेगवेगळ्या गावामध्ये पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पण आम्ही याच पद्धतीने काम करत राहू. माझी शैली चॅरिटेबल ट्रस्ट ऑगस्ट 2023पासून महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही काम करतो आहे. महाराष्ट्राच्या लगभग काही ना तरी 6 जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, पालघर, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर असे वेगवेगळे जिल्हे ज्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे. आमचा जो उद्देश आहे ते 5 टॉपिकवरती आमचं काम चालू आहे. पहिला आहे एज्युकेशन, शिक्षणावरती काम आहे, रोजगारावरती काम आहे, स्वयंरोजगारावरती, आरोग्याच्या दृष्टिकोनाने आम्ही काम करतो आहे आणि लोकांची डेव्हलपमेंट कशी होईल त्या दृष्टीने आपलं काम चालू आहे. आणि सोबत स्पोर्ट्स अँड ट्रेनिंग असे 5 विषयावरती आम्ही काम करतो आहे माझ्या शैलीच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये महिलांच्या बचतविषयी माहिती देणं, महिलांना कापडी पॅड वाटप करणं, या सर्व आरोग्याच्या दृष्टीने आपलं काम चालू आहे. नमस्कार, मी शुभदा वैशंपायन. श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी येथे 8वी ते 10वी या वर्गावर मी मराठी विषय शिकवत आहे. पगारिया फाउंडेशनतर्फे ई लर्निंग म्हणून सेंटर उपलब्ध झालेलं आहे आपल्या पंचनदीमध्ये. त्यामध्ये 1ली ते 12वी या सर्व विद्यार्थ्यांना तिथे मार्गदर्शक असे खेळ आहेत, त्याच्यानंतर बौद्धिक ज्ञान मिळेल असे खेळ आहेत. तर या सगळ्याचा काय म्हणायचं समावेश मुलांनी स्वतःच्या आकलनशक्तीसाठी करावा किंवा बौद्धिक ज्ञान त्यांचं वाढावं यासाठीचं हे सेंटर उघडलं गेलं आहे. आणि तसेच आम्हाला सामाजिक काय म्हणायचं सेवा, समाजाची सेवा करायची खूप आवड आहे. तर पगारिया फाउंडेशन यांनी माझी निवड केली याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नाही गेला पण ना सर्वांनी दाखवा.
बाहेर काढलं बाहेर काढायचं आता हे समान होणार ना समान झालं म्हणजे ते किती झालं आता आपण दुसरा अंक काढूया हे कुणाचे दात आहेत? हा कुणाचे दात आहेत? हा नाही हे काय माहिती ते मिक्स होतं का मध्ये आता
करणं गरजेचं आहे. अक्षरा तुम्हाला ऍडमिशन लावून तरी कशी फिरवा. कंबर हलवा, कंबर हलवा, कंबर थोडा हाताचा सोडा. व्ह्युअर्स, पंचनदी लर्निंग सेंटर जे काही आम्ही तुम्हाला दाखवलेत आहे ते बघा आणि कॉमेंट्सला लाजून लिहा की कसं तुम्हाला वाटलं. आणि कुटरेकर शाळा हे आपलं काय कर्तव्य करते की मुलांचा लाभ व्हावा आणि ते आपल्या आयुष्यात पुढे जावं. त्यासाठी ते पंचनदी लर्निंग सेंटर हे जास्त करून त्यांना सपोर्ट करतो आहे. अविनाश चव्हाण सर आहेत. बोला अविनाश सर. तर आज नसीर मुल्ला साहेबांनी खूप इथे येऊन सकाळपासून आम्हाला साथ दिली आहे आणि नेहमी यांचा सपोर्ट आम्हाला असतो. तर सर्वांनी कोकण की दुनिया या चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. कारण की जसं जसं नासिर मुल्लाभाई पुढे जाणार, जसं जसं सामाजिक भाव यांच्यामध्ये दिसतं आहे आणि समाजासाठी त्यांची जी कृती आहे करणारी तर ते खूप चांगली आहे आणि सर्व समाजसेवकांना त्यांचा मदत असतो. आणि जेवढं लाईक तुम्ही यांच्या चॅनलला करणार कोकण की दुनिया तेवढंच जास्त समाजामध्ये एकमेकांना साथ द्यायची भावना वाढेल आणि तेवढंच आम्ही सर्व एकत्र राहून काम करत आहोत. धन्यवाद. माझा कर्तव्य हेच आहे की आपलं कोकण आहे हे सर्व जगाने बघावं की कोकण काय आहे. आमच्या कोकणात परमेश्वराने खूप काही दिलेलं आहे. काय आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे, सुपारी आहे, मध्ये प्रत्येक फळ आहेत. ॲपलचं मी काय नाही सांगत, पण बाकीचे फळं आहेत जी आपल्या आयुष्यामध्ये लागतात. ते तुम्ही आमचा चॅनल बघा, कोकण की दुनिया, याशी जुळून राहा. तुम्हाला बघायला खूप काही भेटेल पुढे पुढे. आणि माझं हेच आहे की नेचर तुम्ही बघावं. आणि आपल्या इथली माणसं परदेशात राहतात, त्यांना आपल्या देशात यायला भेटत नाही. 5-5, 6-6 वर्ष, 10 वर्षांना यायला भेटत. त्या आपल्या कोकणामध्ये, आपल्या देशामध्ये काय काय चाललं आहे ते मी माझ्या यूट्यूबवर टाकतो, कोकण की दुनियाला. ते तुम्ही बघा आणि आनंदित व्हा. आणि असं तुम्हाला वाटेल की मी स्वतः माझ्या घरी आहे, माझ्या देशात आहे, असं तुम्हाला फील होईल. मिळू मग. अल्लाह हाफिज. थँक्यू.